नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता सिंधूने दिलेल्या सल्ल्यामुळे राणी ही लगेचच रेशींच्या दुकानात चाललेली असते। लवकरच आपण रॉकेल घेऊन आता स्वयंपाक करू असा विचार मनात येऊन मधू आता ही रस्त्याने जात असताना मधूला एक बाई भेटते। तेव्हा आता मधू त्या बाईला म्हणते की ओ काकू, अहो इथे रेशनचं दुकान कुठं आहे? तर हात करत ती बाई म्हणते की त्या कोपऱ्यावरती आहे। तर आता लगेचच मधू जाऊ लागते। तर ती बाई म्हणते की हो मॅडम, पण आत्ता जाऊन तिथे काहीच उपयोग नाही आहे। मधू म्हणते का? तर ती बाई म्हणते की आता ते दुकान बंद झालं असेल। ते ऐकून मधू म्हणते की ओ माय गॉड। तर ती बाई म्हणते की ओ देवाचं आता कशाला नाव घेता? तर आता मधू म्हणते की ॲक्च्युली मला कुकिंग करायचं होतं। तर ती बाई म्हणते की काय? तर मधू म्हणते की मला स्वयंपाक करायचा होता आणि त्यासाठी रॉकेल हवं होतं। ती बाई म्हणते की मग आता तुम्ही खरंचच देवाला हाका मारा बरं का, कारण रेशनवरचं रॉकेल सकाळीच संपलंय। येते मी असे म्हणत ती बाई निघून जाते। तर मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता नाविलाजाने मधू ही पुन्हा तिच्या रूममध्ये येते। इकडे आता सिंधू आता मधूच्या दरवाजात येते आणि म्हणते की आई आई ग, खूप ऊन आहे आणि खूप ऊन झालंय। आणि आता सिंधू मधूकडे बघते आणि म्हणते की काय ग, तू अशी का बसली? तर मधू म्हणते की मला आजही बहुतेक स्वयंपाक करता येणार नाहीये, रेशनच्या दुकानात तील रॉकेलच संपलंय। तेव्हा आता सिंधू म्हणते की काय दिवस आले तुझ्यावरती, म्हणजे आज सुद्धा तू उपाशी मारणार? तर मधू म्हणते की आता काय करू तेच काही कळत नाहीये। तेवढ्यात आता वहिनी वहिनी असे करत शेजारची एक बाई तिथे येते आणि आता मधूच्या रूममध्ये येऊन मधूने आता रेशन भरल्याचे आता त्या बाईला समजते। सगळ्या वस्तू समोरच असतात। तेव्हा आता ती बाई म्हणते की मॅडम, मला एक गोष्ट हवी होती। मधू म्हणते काय? तर ती बाई म्हणते मला साखर हवी होती। ती बाई म्हणते की अहो घरातली सगळी साखर संपली आणि आता दुकानसुद्धा बंद झालं आहे, पण तुम्ही काही काळजी करू नका बरं का, मी तुमची घेतलेली सगळी साखर पुन्हा तशीच परत करीन। त्यानंतर आता मधू त्या बाईकडे बघते आणि विचार करते, आपण जर या बाईला मदत केली ना तर ही बाईसुद्धा आपल्याला मदत करील। हसतच मधू म्हणते की त्या इकडे ती प्लेट आणि आता साखर घेण्यासाठी ती बाई प्लेट देताच ती बाई खुश होते आणि मधूकडे बघत म्हणते की ऐका ना, मी तुम्हाला जेव्हा सुरुवातीला बघितलं होतं ना तेव्हा मला तुम्ही अगदी आगाऊ बेशिस्त वाटल्या होत्या। सिंधू म्हणते की हो का? तर ती बाई म्हणते की पण तसं नाही, तुम्ही खूप खूप गोड आहात। तर मधू खुश होते आणि आता ती बाई निघून जाताच दुसरी बाई वहिनी वहिनी असे करत मधूकडे येते। मधू समोर बसत आता ती बाई म्हणते की हो ताई, मला जरा थोडे तांदूळ हवे होते। त्याचं काय आहे ना, माझा नवरा दुपारी कधी जेवायला येत नाही बरं का, पण आज तो जेवायला आला आणि तो मला म्हटला की मला भात आणि डाळच खायची। पण आता काय सांगू तुम्हाला की घरात तांदूळच नाही आहे आणि दुकानसुद्धा तर लगेच म्हणते की मधू म्हणते की बंद झालंय वाटतं। तेव्हा आता ती बाई म्हणते की अय्या खरंच तुम्हाला कसं कळलं? तेव्हा ती बाई म्हणते की तुम्हाला तर सगळं ठाव आहे, तेव्हा थोडे तांदूळ देता का? तर मान हलवत मधू म्हणते की हो देते ना, आणा इकडे भांडी। आणि मधू त्या बाईला सुद्धा तांदूळ देते आणि आता ती बाई मधूचे आभार मानून तेथून निघून जाते। तेवढ्यात आता पुन्हा पहिली बाई तिथे येते आणि म्हणते की ओ वहिनी। तर मधू म्हणते की आता काय झालं? ती बाई म्हणते की अहो चहा करायला घेतला, साखर टाकली, पण बघते ते काय चहा पावडरच नाहीये। ते ऐकून आता सिंधू डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे देवा, काय होऊन बसलं? ती बाई म्हणते की तेवढी थोडीशी चहा पावडर देता का जरा? तर मधू म्हणते हो देते ना, कालच मी चहा पावडर आणली। डाळ, तांदूळ, साखर, पावडर, मसाले, भाज्या, मी सगळं काही आणलंय कालच, देते ना तुम्हाला, असे आता मधू रागाने त्या बाईकडे बघत बोलते। मधू म्हणते की नाहीतर मी एक काम करते ना, मी भाज्या घेऊन आले, त्या भाज्यासुद्धा तुम्हाला देते। एक काम करा बाई, तुम्ही बसा, मी तुम्हाला चहाच करून देते, कारण मी मगाशी तुम्हाला साखर दिली आणि आता तुम्ही चहा पावडर मागायला आलात। थोड्या वेळाने तुम्ही दूधसुद्धा मागायला येताल, त्यापेक्षा मीच तुम्हाला चहा करून देते। तर ती बाई म्हणते की हे तर एकदम झक्कास काम होईल। तेव्हा ती बाई म्हणते की एकदम मस्त आणि फक्कड चहा बनवा बरं का। तेव्हा आता त्यानंतर ती बाई म्हणते की काय हो मॅडम, पण तुम्हाला या घराचं घरमालकाने भाडं किती सांगितलंय? मधू म्हणते की का बरं? तर ती बाई म्हणते की अहो तुमच्या हजबंडला विचारा ना जरा। तर ती बाई म्हणते की मला वाटतं की हे घर तुम्हाला अगदी स्वस्तात मिळालं असेल।
ती बाई म्हणते की नक्कीच घरमालकाने भाडं कमी सांगितलं असेल बरं का, मी सांगते तुम्हाला. तर आता मधू म्हणते की काय? तर ती बाई म्हणते की इथे ना पहिल्यांदा म्हसनवाटा होता. मधू म्हणते म्हसनवाटा म्हणजे? तेव्हा आता ती बाई म्हणते की माणसं मरतात आणि वर जातात ना, त्यांना जाळण्यासाठी वापरलेली ती जागा. ते ऐकून मधूच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. मधू म्हणते स्मशानभूमी? तर ती बाई म्हणते हो, या मालकाने ना या सगळ्या खोल्या स्मशानभूमीच्या जागेवरच बांधल्यात. तेव्हा आता ती बाई म्हणते की ज्यांना हे माहिती आहे ना ते या जागेवर राहायलाच येत नाही, पण आम्ही इथे अगोदरपासून राहतोय ना, आम्हाला सगळं माहीत आहे. मधू म्हणते की अहो काय सांगताय तुम्ही? तर ती बाई म्हणते की हो खरंच. ती बाई म्हणते की अहो इथे आतापर्यंत जे राहायला आले ना त्यांना खूप त्रास झाला आहे. आणि लगेचच मधू म्हणते की मग नेमकं काय झालं? तर ती बाई म्हणते की अहो इथे जे राहतात ना त्यांना रात्री कसले कसले वेगवेगळे आवाज येतात. रात्रीच्या वेळेला दारं खिडक्या असे दणादण आपटतात आणि भांडे काय पडतात, भांड्यांचा आवाज काय होतो ते ऐकून मधूला मोठा धक्का बसलेला असतो. कारण त्या रात्री लाईट जाताच आपल्या रूममध्ये हे सगळं घडलं हे आता मधूला आठवतं. आणि आता भांडे कसे पडले होते, खिडकीतून 2 मुलं कसे रात्रीच्या त्या अंधारात आले होते आणि काकू खूप भूक लागली, काहीतरी खायला द्या ना, असे त्या मुलांनी आपल्याला कसे म्हटले. आणि मी तुम्हाला सांगितलं ना माझ्याकडे काही नाही, जा तुम्ही इथून, असे आपण त्या मुलांना कसे सांगितले, हे सगळं आता मधूच्या डोळ्यासमोर येते. ती बाई म्हणते की मुलांच्या रूपात सुद्धा इथले आत्मे पुन्हा येतात. तर मधू खूप घाबरलेली असते. तेव्हा आता ती बाई म्हणते की बरं जाऊ द्या, तेवढं चहाचं बघा ना. मधू म्हणते की अहो काय बोलताय, माझ्याकडे रॉकेलच नाही आहे, रॉकेल संपला आणि ही घ्या चहा पावडर, असे म्हणत सगळी चहाची पावडरची बरणी आता मधू त्या बाईला देते आणि हसतच ती बाई निघून जाते. आणि आता मधू खूप घाबरलेली असते. मधू विचार करते की राघव आला ना आता त्याला लगेच सांगू आणि लवकरात लवकर आपण येथून निघू, ही रूम खाली करू. तर आता मधू घाबरलेली बघून सिंधू मधूकडे बघते आणि खुश होऊन हसू लागते. त्यानंतर आता सिंधू ही पुन्हा पिशवी घेऊन रस्त्याने जाऊ लागते. तर मंजुळा समोरच्या ओट्यावरच बोटाने दात घासत आता बसलेली असते. तेव्हा आता सिंधू मंजुळासमोर येत म्हणते की काय मंजन लावता का? तर मंजुळा म्हणते हो हो. सिंधू म्हणते की नाही नाही मला नाही हवं, अहो ती चाळीत नवीन ताई आल्यात ना त्यांना हवं होतं, सकाळपासून त्यांना मंजनच नाही लावायला. तेव्हा आता सिंधू म्हणते की त्यांना थोडंसं मंजन नेऊन देता का? मंजुळा म्हणते की अगं बाई त्यात काय एवढं, मंजनच तर द्यायचं ना, कुठेही त्या. तर सिंधू म्हणते की ते काय तिथे? तर ती मंजुळा म्हणते की आत्ता जाते आणि मंजन देते बरं का. सिंधू म्हणते की त्याचं काय आहे ना, नळावर तुमचे भांडणं झाले होते ना, तुम्ही जर मंजन दिलं ना तुमची थोडंसं ओळखही होईल, मनाने खूप चांगल्या बाई आहे तो त्या, असे आता सिंधू मंजुळाला बोलते. तेव्हा आता मंजुळा म्हणते की होय होय लगेच जाते आणि मी त्यांना मंजन देते. आणि मंजुळा आता मधूकडे मंजन द्यायला जाऊ लागते. इकडे आता सिंधू ते बघताच खूप हसते. आणि आता इकडे मधू ही रूममध्ये झाडू मारत आता सगळी डस्ट काढत असते. आणि आता झाडू मारत असताना कॉट खालून एक झुरळ बाहेर येते. तर मधू खूप घाबरते आणि मोठ्याने ओरडत मधू आता झाडूने त्या झुरळाला घालवण्याचा प्रयत्न करू लागते. तेव्हा मधू स्वतःच्या मनाला म्हणते की मधू घाबरायचं नाही आणि तुलाच आता त्या झुरळाला बाहेर काढावं लागेल. घाबरत आता मधू ही पाठीमागे सरकत सरकत आता झुरळाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागते. आता केराची टोपली घेऊन मधू त्या झुरळाला बाहेर काढण्यासाठी झुरळाजवळ येऊ लागते. आणि आता त्या झुरळाला केराच्या टोपलीत झाडूने पकडत मधू ही खुश होऊन त्या झुरळाला बाहेर टाकते. आणि तेवढ्यात मंजुळा तिथे येते आणि म्हणते की अगं ये काय करतेस, आणि हे घे तुला हवं होतं ना, आणि लाव आता. तर मधू म्हणते की हे काय आहे आणि हे लावल्याने काय होतं? तेव्हा आता ती बाई म्हणते की घ्या आता, अगं तुला हेच हवं होतं ना. मंजुळा म्हणते की अगं हे जर लावलं ना एकदम स्वर्गात गेल्यासारखं वाटतंय. हसतच मधू म्हणते काय सांगताय? मंजुळा म्हणते की हो ग बाई. आणि लगेच मधू ती कागदाची पुरचुंडी उघडते आणि ती उघडताच मधूला खूप ठसका जातो. मधू म्हणते की काय आहे हे? आणि आता लगेच ई असे करत मधू ती मंजनची पुरचुंडी फेकून देते. मंजुळाला ते बघून राग येतो आणि मंजुळा म्हणते की ए बाई अगं काय केलंस हे? सकाळपासून हुडकत होतीस ना तू, मग फेकून का दिलंस? मंजन आहे ते मंजन.
मंजुळा म्हणते सकाळपासून हुडकत होती ना, तर मधू म्हणते मी तुमची काहीतरी चूक झाली आणि हात जोडत मधू म्हणते की हे बाई आता मला माफ करा आणि तुम्ही प्लीज इथून जा. तर मंजुळा तिथून निघून जाते आणि आता इकडे रागा वैतागे मधू पुन्हा रूममध्ये येते आणि आता मधूने रॉकेलची व्यवस्था करून स्टोव पेटू लागते आणि आता मधूला काही स्टोव पेटवताच येत नसतो. मधूचे सगळे तोंड काळे झालेले असते. मधूचे केस आता मधूला घाम येऊन इकडे तिकडे पांगलेले असतात. तेवढ्यात दरवाजा उघडून हळूच राघव तिथे येतो आणि मधूला बघतो. पाठीमागून राघव मधूकडे येत म्हणतो की मधू काय करतेस. तर आता राघवला बघून मधूला खूप आनंद झालेला असतो. पटकन आता मधू ही राघवला मिठी मारू लागते. तर राघव मधूला धरतो आणि म्हणतो की मधू अगं ही काय अवस्था करून घेतली. मधू म्हणते की राघव बघ ना रे मला स्टोव्ह पेटवता येत नाहीये. तेव्हा आता राघव म्हणतो की मग आता आपण जेवणार कसं मधू. राघव म्हणतो की हे बघ मधू मला खूप भूक लागली, ॲटलिस्ट चहा तरी सुरुवातीला करून दे. मधू म्हणते की हे बघ राघव मला तू स्टोव पेटवून दे, मग मी तुला हवं ते करून देते. तर राघव म्हणतो की मधू पेटव ना गं तू. हे बघ दिवसभर उभा राहून मी एवढं थकलोय ना की विचारायलाच नको, मला उभंही राहता येत नाही. त्यानंतर आता मधू आणि राघव कॉटवर बसतात. तर मधू म्हणते की अरे इथे खूप पुअर लोक राहतात रे राघव. तर राघव आता मधूकडे बघू लागतो. मधू म्हणते की म्हणजे दिवसभर लोक ये जात होते माझ्या रूममध्ये. मधू म्हणते की एक बाई साखर मागायला आली, त्यानंतर चहा पावडर मागायला आली, दुसरी बाई तांदूळ मागायला आली. राघव म्हणतो की आय नो हे सगळं वियर्ड आहे, पण तू जर इथे राहिलीस ना मधू तुला या सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यावीच लागेल. राघव म्हणतो की आणि ती सवय हळूहळू होईल बरं का मधू, तू काही काळजी करू नकोस. राघव म्हणतो की पण आता मला खूप भूक लागली, आपण जेवण बनवूया ना, तू लवकर भाजी नीस मधू. तर मधू म्हणते की नाही राघव. तेव्हा आता मधू म्हणते की भाजीच राहिली नाही. राघव म्हणतो की का. मधू म्हणते की राघव अरे मला खूप भूक लागली होती, तेव्हा मी भाजीच्या पैशातून बिस्किटं विकत घेतली आणि खाल्ली. राघव म्हणतो की अरे देवा मग आपण जेवण कसं बनवायचं आणि काय खायचं. तेव्हा आता हात करत मधू म्हणते की मी थोडंसं रॉकेल आणलंय राघव, पण त्याचा सुद्धा काही उपयोग नाही कारण तो स्टोव ना मला राघव सुरूच करता येत नाहीये. राघव म्हणतो की अगं मी इतकं काम केलं आणि मला एवढी भूक लागली ना मी तुला सांगूही शकत नाही मधू. राघव म्हणतो की ॲटलिस्ट मला काहीतरी आणून दे मधू आणि माझा घसासुद्धा खूप कोरडा पडलाय, कमीत कमी पाणी तरी दे. तर मधू म्हणते की राघव पाणी पण. तर ते ऐकून आता राघव मोठे डोळे करून मधूकडे बघतो. मधू म्हणते की अरे राघव. तर राघव म्हणतो की मधू तू पाणी भरून ठेवलं होतंस ना. तर मधू म्हणते की ठेवलं होतं रे मी, खूप पाणी भरून ठेवलं होतं पण त्यामध्ये पाल पडली. तर राघव म्हणतो की अरे देवा. पण आता मधू म्हणते की मग मी पिण्याचं थोडं पाणी भरून वेगळं ठेवलंय बरं का राघव. तर राघव म्हणतो की ते तरी बरं केलं. राघव म्हणतो ठीक आहे आण ते पाणी, आजचा दिवस आपण पाण्यावरच काढू. आणि आता मधू राघवला पाणी आणायला जाते. तेव्हा आता राघव मधूकडे बघतो आणि विचार करतो की मधू तुला तुझ्या पापाची शिक्षा मिळायलाच पाहिजे आणि तू आता उपाशीच राहा. तर आता मधू ही राघवला पाणी आणून देते ग्लासमध्ये. बघत आता राघव थँक्यू असे म्हणत पाणी पितो. राघव पाणी पित असताना मधू राघवकडे बघते आणि म्हणते की राघव अरे ऐक ना, आपण दुसरीकडे कुठे घर बघू शकतो का. राघव म्हणतो की मधू आता थोडे दिवस आपल्याला याच घरामध्ये मॅनेज करावं लागेल कारण दुसरीकडे आता आपल्याला घर मिळणं एवढ्या तातडीने खूप अवघड आहे. राघव म्हणतो की मला माहीत आहे मधू तू इथे राहण्यासाठी मॅनेज करशील. तेव्हा आता मधू म्हणते की राघव अरे मला इथे राहण्याचा जाम कंटाळा आलाय. पण नाही राघव तुझ्यासाठी ना मी या घरात मॅनेज करून राहण्याचा नक्की प्रयत्न करेन बरं का. आणि आता राघवने ग्लासमध्ये अर्ध्या ग्लासभर पाणी ठेवलेलं असतं. तेव्हा आता मधू ते पाणी फेकायला जाते. तर आता राघव म्हणतो की नको ते पाणी फेकू नकोस मधू, तुला चेहरा धुवायला उपयोगी पडेल आणि सगळ्या गोष्टी मॅनेज होतील बरं का. तेव्हा आता मधूला खूप वाईट वाटलेलं असतं. आणि आता राघव जेवण करून आलेला असतो. तेवढ्यात राघवला ढेकर येतो. तर मधू ही अवाक होऊन राघवकडे बघते. तेव्हा आता राघव म्हणतो की अगं ॲसिडिटी झाली आहे मला कारण सकाळपासून पोटात काहीच नाही आणि मी काहीच खाल्लं नाही ना. तू जा मधू तू तुझं काम कर. इकडे आता राघव हा पुन्हा आता घरी येतो आणि आता बेडरूममध्ये सिंधू सोबत आता राघव गप्पा मारू लागतो. मधूची झालेली ती अवस्था आणि ते हाल आता सिंधू ही राघवला सांगते. दोघेही आता हसत असतात.
हसतच सिंधू म्हणते की तिचा चेहरा ना एकदम बघण्यासारखा झाला होता. तेव्हा आता सिंधू घडलेली सगळी हकीकत राघवला सांगू लागते. ज्यावेळेस मधू पाणी आणायला नळावर गेली त्यावेळेस तेथील बायकांसोबत मधूचे कसे भांडण झाले हे सगळेची सगळे आता सिंधू ही राघवला सांगत असते. आणि त्यांचे भांडणामध्ये आपण कसे तिथे गेलो आणि नंबर लावला तरच पाणी मिळेल, तेव्हा नंबरमध्ये उभं राहा असे आपण कसे मधूला सांगितले. आणि जेव्हा मधूने नंबर लावला आणि मधूचा नंबर आला त्यावेळेस नळाचे पाणी कसे गेले हे देखील आता सिंधू राघवला सांगते. त्यानंतर आता रात्री तू जागीच राहा मधू, मग पहाटे तुला खूप सारं पाणी मिळेल असे आपण कसे मधूला सांगितले. आणि त्यानंतर रात्रभर जागून मधूने कसा तो ड्रम भरून ठेवला आणि आपण तिथे येऊन कशी त्या पाण्यामध्ये पाल टाकली, मेलेली ती पाल पाण्यावर तरंगताच आपण कसे ओरडलो हे सगळं आता सिंधू राघवला सांगते. आणि त्यानंतर ती बाई कशी आपल्या घरामध्ये आली आणि मधूला तिने कसे सांगितले की या खोलीच्या जागेवरती अगोदर मसणवाटा होता, मालकाने स्मशानभूमीवरच ही खोली बांधली आणि त्यामुळे मधू कशी घाबरली हे आता सिंधू राघवला सांगते. आणि आपण मंजुळाकडे जाऊन तिला कसं मंजन मधूला देण्यासाठी सांगितलं हे आता सिंधू राघवला सांगते. आणि आता मंजुळाने ते मंजन मधूला कसे दिले, मधूला कसा खोकला आला, मधूने ते मंजनची पुडी कशी फेकून दिली हे सगळं सिंधू राघवला सांगते. आणि हे सांगत असताना सिंधू मोठमोठ्याने हसते. तेव्हा राघव सिंधूकडे बघतो आणि म्हणतो की सिंधू आता इथून पुढे अशीच हसत राहा आणि मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. तेव्हा आता सिंधू ही राघवकडे प्रेमाने बघते. कधीच तुला एकटं सोडणार नाही हे राघव बोलताच आता सिंधूच्या डोळ्यासमोर जेव्हा आता आपण मधूचे पाप समोर आणले होते त्यावेळेस राघव आपल्याला म्हटला होता की मी मधूला माफ करणार आहे आणि मधूने किती जरी तुला त्रास दिला असला तरी मधूने तुझा जीव वाचवलाय सिंधू हे बोलणे राघवचे आता सिंधूला आठवते. आणि त्यामुळे या एका गोष्टीमुळे मी मधूला माफ करणार आहे हे राघवचे बोलणे सिंधूला आठवते. राघव सिंधूला हे सांगताच आता सिंधूने सांगितलेले असते की हे बघा मधुताई जर या घरात राहणार असतील तर मी या घरात अजिबात राहणार नाही. आणि अंकुरला घेऊन आपण कसे रत्नबारक्यांचे घर सोडले होते हे आता सगळं सिंधूला आठवते. आणि त्या घरातून अंकुरला घेऊन बसमधून जात असताना आता ड्रायव्हर कसा वेगाने गाडी चालवत होता तेव्हा आपण ड्रायव्हरला म्हटलो की ओ दादा अशी का गाडी चालवतात, बसमध्ये लहान मुलं आहेत आमच्याकडे. आणि भरधाव वेगाने जाणाऱ्या बसचे ब्रेक फेल होऊन त्या बसचा कसा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये अंकुर कसा आपल्यापासून दूर झाला हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते. आणि अंकुरसाठी आपण अंकुरची सगळ्यांकडे कशी विचारपूस केली पण आपल्याला अंकुरचा काही पत्ता लागला नाही हे देखील आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते. आणि सावीला ज्या वेळेस मधूने किडनॅप केले त्यावेळेस सावीला आणण्यासाठी आपण गेलो असताना मधूने आपल्या कशी कानाखाली मारली आणि आपल्याला कसे दरीत ढकलून दिले हे सिंधूच्या डोळ्यासमोर येते. आणि त्यानंतर कृष्णा बनून येताच आता मधूने आपल्याला कसे पुन्हा सावीला दाखवले हे देखील आता सिंधूला आठवतं. CBIच्या वेशात जेव्हा आपण शकुंतलाकडे गेलो तेव्हा शकुंतलाने आपल्याला कसे सांगितले की त्या सिंधूचा लेक अपघातात गेलाय असं सगळ्यांना वाटतंय, पण सिंधूचा तो लेक अंकुर अजून बी जित्ता आहे हे शकुंतलाचे बोलणे आता सिंधूला आठवते. आणि आता सिंधू राघवकडे बघते तर आता सिंधू म्हणते की ती मधू खूप घाबरली होती बरं का. तेव्हा आता राघव म्हणतो की मधू नाही, कृष्णा काय म्हणते तिच्या भाषेत, तर लगेचच राघव म्हणतो की माजोर्डी, तर लगेच सिंधू बोट करत म्हणते की अगदी बरोबर. तेव्हा आता राघव म्हणतो की आता मधूला जो त्रास होतोय, मधू जी शिक्षा भोगते त्यासाठी तुला आता थोडं तरी बरं वाटत असेल ना. तेव्हा आता नकारार्थी मान हलवत सिंधू म्हणते की नाही राघव, आपण मधूला किती वेळा शिक्षा दिली पण नाही, मधू तिचा मूळ स्वभाव सोडायला तयारच नाही. पण यावेळी तिने मला त्रास देण्यासाठी कहरच केला राघव, यावेळेस तिने आपल्या मुलांना वेठीस धरलं. सिंधू म्हणते की अंकुर आपला मुलगा आहे ना हे सत्य तिने आपल्यापासून लपून ठेवलं राघव. राघव म्हणतो की अगदी बरोबर. राघव म्हणतो की आणि त्याचं काय झालं, सत्य कधीच लपून राहत नाही सिंधू. आणि बालगृहामध्ये खूप सारी मुलं होती तरीसुद्धा मला विनूच का आवडला, विनूसाठी माझी फिलिंग्स का तिकडेच विनूकडे लक्ष देऊन घेऊन गेली. आणि
ती गोष्ट मला आत्ता कळली सिंधू. तेव्हा सिंधू म्हणते की ते जाऊ द्या, पण मधूला तिची चूक सुधारण्याची आपण किती वेळा संधी दिली, पण मधूला तिच्यावरती काही फरक पडलाच नाही. कारण राघव मुळात मधूची वृत्तीच वाईट आहे. तर राघव म्हणतो की सिंधू तू होतीस म्हणून मी तिला इतक्या वेळा माफ तरी केलं. राघव म्हणतो की तुझ्या जागी जर मी असतो तर इतक्या वेळा तिला कधीच माफ केलं नसतं सिंधू. आणि आता इकडे दुसऱ्या दिवशी मधूने देखील दुसरा मोठा डाव खेळलेला असतो आणि मधू ही तिचं आवरून आता रत्नबारक्यांच्या घरी आलेली असते. तिथे आता सिंधू, काकू, राजेश्री बसलेले असतात. तर आता राजेश्री आणि काकू मधूकडे बघतात. तर काकू म्हणते की कशाला आलीस तू इथे. तर आता मधू म्हणते की मी रत्नबारक्यांच्या घरातील अधिकार मागायला आले. काकू म्हणते की कसला अधिकार. तर लगेचच मधू म्हणते की राघवचा अधिकार. राघवच्या या घरावरती हक्क आहे, तेव्हा तो मागण्यासाठी मी आली. ते ऐकून आता काकू, सिंधू आणि राजश्रीला मोठा धक्का बसलेला असतो. सिंधू म्हणते की कसला अधिकार आणि कोणत्या अधिकाराने आलीस. तर आता काकू ही लगेचच बेडरूममध्ये सिंधूला बोलावते. राघवही तिथे आलेला असतो. तेव्हा आता एक पेपर्स काकू ही सिंधूकडे देते. तर सिंधू म्हणते की कसले पेपर्स आहेत काकू हे. तर काकू म्हणते की घराच्या प्रॉपर्टीचे पेपर आणि हे घर, या घराची सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर केली सिंधू. ते ऐकताच आता सिंधूला मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. आणि आता लगेचच काकूने आता सगळी प्रॉपर्टी सिंधूच्या नावावर केलेली असते आणि दबंग स्टाईलने आता सिंधू मधूला बोलावते. मधू येताच आता सिंधू ते पेपर्स मधूकडे देते आणि म्हणते की घे, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आपल्या हजबंडने सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर केली आणि सिंधू ते पेपर्स मधूकडे देते. तर आता ते पेपर्स बघता सगळी प्रॉपर्टी सिंधूच्या नावावर झाल्याचे बघताच आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि मधूच्या हातातून सगळं काही गेलेलं असतं. राघवही मधूच्या हातातून गेलेला असतो. प्रॉपर्टी देखील मधूच्या हातातून गेलेली असते. तर सिंधू म्हणते की आता तुला काय केस टाकायची ना ती टाक आणि तू आता काहीच वाकडं करू शकत नाही. तर आता काकू आणि सिंधूने मिळून मोठा डाव खेळून मधूला भिकारी बनवलेलं असतं आणि मधू भिकारी होऊन आता राघव सिंधूच्या प्रेमाचा पुन्हा एकदा विजय झालेला असतो आणि जीत झालेली असते ती सत्याची. तर आता पुढे सिंधू ही काय काय करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा.